नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांकडेच असे ढिगभर कपडे असतातच, परंतु त्या कपड्यांची जर व्यवस्थित आपण घडी घालून ठेवली नाही तर कपाटामध्ये देखील भरपूर असा पसारा दिसतो. आणि कुठे ट्रॅव्हलिंगला म्हणजे फिरायला वगैरे काही कपडे घेऊन जाणार असेल त्यावेळेस देखील जर या कपड्यांची व्यवस्थित घडी घातली नाही तर बॅगमध्ये देखील खूप पसारा दिसतो आणि जागा देखील पुरत नाही सर्व कपडे ठेवण्यासाठी. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कपड्यांची घडी कशी घालायची ते या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्व प्रकारचे जे कपडे आहे ते मी तुम्हाला एक एक कपडा जो आहे तो म्हणजे लेगिन्स किंवा सलवार वगैरे काही जे पण काही कपडे असतील त्या सर्व कपड्यांच्या आज आपण व्यवस्थित अशा घड्या घालण्याची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा या ठिकाणी आपण लेगिन्सची घडी सुरुवातीला बघत आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर अशा लेगिन्स कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाऊ शकतात किंवा कपाटामध्ये देखील ठेवू शकतात. सुरुवातीला बघा एकावर एक आपल्याला ही लेगिन्सची घडी आहे अशा प्रकारे ठेवायची आहे. मी याआधी देखील एका व्हिडिओमध्ये भरपूर असे घडी घालण्याचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला दाखवलेले होते. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की लेगिन्सची देखील घडी घालून दाखवा. तर बघा खालचा पायाचा भाग अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि जो कमरेचा भाग आहे तो बघा हे स्ट्रेचेबल जो भाग असतो त्या भागामध्ये आपल्याला एक पॉकेट तयार होतं आणि हा उरलेला जो भाग आहे तो अशा पद्धतीने त्या भागामध्ये टाकायचा आहे. आणि बघा एका लेगिन्सची अतिशय छोटीशी अगदी छोटा रुमाल असल्यासारखी घडी या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि कितीही इकडे तिकडे ही लेगिन्स पडली तरीही याची घडी बिलकुल निघणार नाही. कपाटामध्ये बघा अगदी छोटी आणि ही स्वतः माझी लेगिन्स आहे इतकी छोटीशी घडी या लेगिन्सची तयार झालेली आहे. त्यानंतर बघा आता दुसरी जी घडी आपण घालतोय ती म्हणजे अशी कुर्ती जर असेल तुमच्याकडे तर त्या कुर्तीची घडी कशी घालायची ते आपण या ठिकाणी बघत आहोत. सर्वांकडेच एक प्रकारच्या भरपूर अशा कुर्त्या असतात आणि ते ठेवायच्या कुठे भरपूर जागा देखील लागते. आणि बघा ही जी कुर्ती आहे ही मी ऑनलाईन घेतलेली आहे. अगदी छान वर्कचं काम या कुर्तीला आहे. कलर देखील बघा किती सुंदर आहे, दिसायला इतकी सुंदर दिसते आणि खूप कमी किमतीमध्ये मी याला घेतलेलं आहे. फक्त 400 रुपये किंमत आहे. 400 रुपयामध्ये इतकी सुंदर कुर्ती मला भेटलेली आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर खाली कमेंट करून मला नक्की कळवा, मी तुम्हाला त्याची लिंक देईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कुर्तीची घडी तयार करून घ्यायची आहे. ज्या स्लीव्ज आहे त्या अशा बाहेरच्या साईडलाच ठेवायच्या आहे, आतल्या साईडला बिलकुल फोल्ड करायच्या नाही आहे. आणि अशा प्रकारची जर घडी घातली तर ड्रेस जो आहे तो चुरगळत देखील नाही, घडीसुद्धा मोडत नाहीत आणि अतिशय व्यवस्थित ही घडी राहते. तर बघा खालचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करत यायचा आहे. वरचा देखील भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे. ज्या स्लीव्ज आहे त्या बाहेरील बाजूनेच ठेवायच्या आहे. त्यानंतर बघा दोघं जी बाजू आपल्याला एकावर एक ठेवून आता ज्या स्लीव्ज आहे त्या स्लीव्ज आपल्याला हा जो मधला जो भाग आहे त्या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं आणि त्या पॉकेटमध्ये अशा प्रकारे टाकून द्यायचे आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीने स्लीव्ज देखील आतमध्ये गेल्या. अशा प्रकारे जर घडी घातली आपण तर जागा देखील कमी लागते आणि बघू शकतात रिझल्ट तुमच्या समोरच आहे. अगदी कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर अशा तुमची जी कुर्ती आहे त्या ठेवू शकतात. अगदी हाताइतकीच याची घडी जी कुर्तीची घडी तयार झालेली आहे आणि कितीही कुर्ती इकडे तिकडे पडली तरीही ज्याची घडी जी आहे ती मोडत नाही आणि दिसायला देखील बघा किती सुंदर दिसते. ज्याचं जे वर्क होतं ते खराब होऊ नये यासाठी आतल्या साईडला मी फोल्ड केलेला आहे जेणेकरून आपली जी कुर्तीला असं विणकाम असतं वर्क असतं ते देखील खराब होत नाही. त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची जी घडी होते ती म्हणजे स्वेटरसाठी. आता आपण पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये स्वेटरचा बिलकुल वापर करत नाहीत. एका घरामध्ये एका माणसाचे भरपूर असे स्वेटर असतात तर त्याची देखील घडी आपण या ठिकाणी घालणार आहोत. तर बघा अशा प्रकारे जो बटनचा भाग असतो त्या ठिकाणी फोल्डिंग करायचे आहे. जो ज्या स्लीव्ज आहे त्या आतल्या साईडने बिलकुल फोल्ड करायच्या नाही, बाहेरील बाजूनेच आपल्याला ठेवायचे आहे. आणि जो वरचा जो कॉलरचा भाग आहे तो देखील असा फोल्ड करून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या खूप कामाचे असू शकतात. तर बघा आता ह्या स्लीव्ज आहे त्या वरच्या बाजूने असं खेचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने एक पॉकेट असतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला टाकायचं आहे. यामुळे काय होतं की जो स्लीव्जमुळे खेचून
घेतलेल्या राहतात, त्यामुळे याची घडी जी आहे ती आपण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत बिलकुल याची घडी मोडत नाहीत आहे, अशीच राहते. व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर प्लीज मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि बघा या ठिकाणी अतिशय सुंदर आणि छोटी स्वेटरची घडी तयार झालेली आहे. त्यानंतरची दुसरी घडी आपण या ठिकाणी घालतोय ती म्हणजे असा तुमच्याकडे वन पीस असेल, लॉंग घेरचा ड्रेस असू द्या किंवा असा मुलींचा जर तुमच्याकडे ड्रेस असेल त्याची घडी आपण घालणार आहोत. घेरवाल्या ड्रेसची घडी कशी घालायची ते बघूया. तर बघा ज्या स्लीव्ज आहे त्या आतल्या साईडला घ्यायच्या आहे आणि हा वरचा जो भाग आहे छातीच्या तिथला तो भाग आपल्याला कमरेच्या कमरे इतका भाग असा फोल्ड करायचा आहे आणि जो घेर आहे पूर्ण घेर आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे, जेवढा घेर असेल तेवढा. त्यानंतर याला डबल असं घडी करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्या पद्धतीने तुम्हाला याची फोल्डिंग करत जायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. एका जागेमध्ये तुम्ही अशा प्रकारे भरपूर कपडे ठेवू शकतात. कपाटामध्ये देखील कधी पसारा दिसणार नाही किंवा कुठे गावाला जायचं असेल तर भरपूर कपडे तुम्ही बॅगमध्ये घेऊन जाऊ शकतात. अजिबात बॅग फुल होणार नाही. आणि बघा या पॉकेटमध्ये हा उरलेला भाग आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपली या ठिकाणी घडी जी आहे ती तयार झालेली आहे. अजून देखील भरपूर घड्या आपल्या बाकी आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि बघा अगदी कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर असे कपडे या ठिकाणी ठेवू शकता. आता त्यानंतर आपण अंडरवेअर आणि बनियांची घडी देखील या ठिकाणी घालणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि बघा अगदी छोटीशी आपली अंडरवेअरची या ठिकाणी जी घडी आहे ती तयार झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपण बनियांची देखील या ठिकाणी घडी घालणार आहोत. व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित स्किप न करता स्टेप बाय स्टेप जर बघितला तर तुम्हाला व्यवस्थित या ज्या घड्या आहेत त्या व्यवस्थित समजतील. अगदी सोपी पद्धत आहे. एखादं काही समजलं नाही तर मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि खूप मोठा व्हिडिओ होऊ नये त्यामुळे मी पटपट तुम्हाला या घड्या करून दाखवत आहे, जेणेकरून व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल. तर बघा अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने बनियांची देखील या ठिकाणी घडी तयार केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर समजत नसेल तर मी नेक्स्ट टाईमला देखील या ठिकाणी व्यवस्थित घड्या घालून तुम्हाला हळूवारपणे व्हिडिओ तयार करून दाखवेल. तर बघा त्यानंतरची दुसरी घडी आहे ती म्हणजे आपल्याकडे असा पंजाबी ड्रेस असतो ज्याला ओढणी, पॅन्ट आणि वरचा टॉप अशा सर्व जे असतात, परंतु आपण कधी काय होतं की आपला टॉप सापडतो, पॅन्टही सापडते, ओढणी हरवते किंवा कधी पॅन्ट हरवते. अशा प्रत्येक प्रॉब्लेमला आपण फेस करत असतो. तर बघा आज आपण या तिघंही जे आहे ते एकाच ठिकाणी ठेवणार आहोत. तर बघा व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने याची फोल्डिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण जो टॉप आहे त्याची फोल्डिंग करत आहोत. तर बघा व्यवस्थित अशी बारीक घडी जी आहे ती मी तयार करून घेत आहे, जेणेकरून कमी जागेमध्ये हा जो ड्रेस आहे तो बसेल आणि याला विस्तारी करण्याची बिलकुल गरज पडत नाहीत. अगदी चुरगळत वगैरे काहीच नाही. आणि काही लोक भरपूर अशा कमेंट करतात, निगेटिव्ह कमेंट करतात, तर प्लीज तसं करू नका. मी फेक असं काहीच दाखवत नाही. जे आपल्या कामाचं आहे, जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करण्याचं म्हणा किंवा अशा युजफुल काही हॅक्स असतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे वाईट कमेंट करण्याआधी एकदा तरी विचार नक्की करा. तर बघा पॅन्टची देखील आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित घडी तयार करून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज मित्रपरिवारास देखील शेअर करा. आता बघा जी पॅन्ट आहे त्या पॅन्टमध्ये इथं मोठा कप्पा तयार होतो आहे, त्या कप्प्यामध्ये आपण ओढणी आणि वरचा जो टॉप आहे तो देखील असा ठेवून देणार आहे. आणि बघा एकाच ठिकाणी आपली पॅन्ट, टॉप आणि वरचा जी ओढणी आहे ती देखील आपली या ठिकाणी पॅक झालेली आहे. लाईक करा, शेअर करा. चलो बाय.